हा बोला ना. हो हो. काय तुम्ही नॉटी. हो काही पण. हे शिट बाबा मी नाही करत असलं काही. ए पागल आहे का? नाही 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 नाही. माझी रोजची ड्युटी असते बापा. मी टीचर आहे, गव्हर्नमेंट टीचर, माहिती आहे का तुला? गव्हर्नमेंट टीचर आहे मी. माझी ड्युटी 10 ते 5 राहते ना, तर मला वेळच नाही मिळत बाकी कामात काही करायला. मला वेळच नाही मिळत ना. ते आज मी सुट्टी काढली. मला नाही ग बरं नव्हतं वाटत मला, म्हणून मी नाही का सुट्टी काढली म्हणून मला तुला फोन लावायला वेळ तरी मिळाला, नाहीतर मी माझ्या ड्युटी मध्येच खूप बिझी असते. हो मी माझं लग्न जरी झालं असेल ना, तरी पण मी अनमॅरिडच दिसते अजून पण. कारण की मी मॅरिड दिसत नाही, इतकी जवान आहे मी. म्हणजे मी आहेच किती वर्षाची, 30 वर्षाची तर आहे मी. जवानच आहे मी, म्हातारी नाही आहे. हो हो हो. काय मला एक सण आहे आणि डॉटरची आशा करता करता मला दुसरा पण सण झाला, तर तो मी माझ्या बहिणीला दत्तक दिला. हो. अरे यार काय मला गाणे वगैरे नाही येत. शिट मी नाही म्हणत गाणे वगैरे. छी सोडा मी नाही म्हणत. ठेवते मी फोन, माझा नवरोबा येईल. हो ठीक आहे, उद्याला करते मी कॉल. अरे नाही मला गाणे वगैरे नाही येते यार प्लीज. सासू हा सासू का? हो आहे ना. आणि माझ्या सासू प्रिन्सिपल आहे. नाही त्या वेगळ्या वेगळ्या कॉलेजला आहे, त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल आहे. हो त्यांना 3 लाख रुपये पेमेंट. 3 लाख नाही 70 लाख रुपये पेमेंट आहे त्यांना. मग अरे आमचं घर ताजमहलच्या पेक्षा काय ताजमहल लावलं त्याच्यासमोर, इतकं छान आमचं घर आहे. काय यार गाणे तू म्हण ना माझ्यासाठी, गाणं तू म्हण. दो दिलों की ये प्रेम कहानी है देखो लाई कहाँ, इन लकीरों में मिलना अपना था जन्म पहले लिखा, हमारे मिलन को है तरसे जो नैना इन्हें आज ना रोकना, मेरे ढोलना सुन मेरे प्यार की धुन, मेरे ढोलना सुन मेरे प्यार की धुन, तेरी चाहते तो फिजा में बहेगी के जिंदा रहेगी. काजल मी ठेवते फोन. माया रावण आला रावण. अगे माय बाई. आज कुठून दिवस निघाला माझ्या नवऱ्याला शुद्धीत घरी यायचा. हा बोला ना नवरोबा, बोला काय म्हणता, काय फरमाइश आहे तुमची? फरमाइश गाजर का हलवा. ओ भाई हमारे घर पे गाजर नहीं तो हम हलवा बना नहीं सकते. वो क्या है ना, तूप भी नहीं है. हलवा बनाने के लिए तूप लगता, शक्कर लगती, और हम लोग हैं गरीब और हमें हलवा खाना मतलब हलवा का नाम ही लेना गलत बात है. हम हलवा नहीं खा सकते. और कुछ फरमाइश कीजिए, जैसे कि 5 रुपए के पैकेट का मैगी, वो मैं बना के दे सकती आपको. चलेगा? उसमें मेरा भी भाग जाएगा. डोंबड्या भोक्काची एका राईपडीत तोंड मुस्कान सारा जाग्यावर करून ठेवून दे ना. रामखोर कोणासोबत बोलून राहिली होती फोनवर तू? गाणे म्हणू दे, हे म्हणू दे, ते म्हणू दे, कोणासोबत बोलून राहिली होती सांग लवकर. डोंबळे सांग लवकर. खपून नाही राहिली होती त्या माय बापानं माझ्या डोक्यावर वजा देऊन दिला. सांग लवकर कोणासोबत बोलून राहिली होती. बाप्पा 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 आवाज खाली म्हटलं. जास्त उतू जास्त माजले म्हणा करा तरी, समजलं काय? आणि डोक्याच्या वर ते बोलणं मला सहन होणार नाही, समजलं? आणि वरणावर तर मला बिलकुल जायचं नाही. स्वतःचं तोंड पाहिलं डुकरापेक्षा खराब आहे. मायनं तुले दिलं तेच लय लाख मुलाची चीज समज. नाही मायापेक्षा बस्तर काय पोरगीच नसती भेटली तुले, समजलं काय? म्हणून जास्तीचा अगावचा शहाणपणा करा तरी, समजलं? काय करता? लाव अंगाला हात लावून दाखव. तू अंगाला फक्त हात लावून दाखव. नाही पोलिसाची पुरी टीम घरात बोलावली. नाही कमल्याच्या नवऱ्यासारखं तिले त्या तिच्या नवऱ्याला जेलात टाकलं. नाही कमल्याच्या नवऱ्यासारखं मी तुले जेलात नाही टाकलं. नावाची काजल नाही, सुखानं घरी राहून सुखानं दारू पिऊन तमाशा करायला तुले भेटते. तर चांगला नाही ना अगावचा शहाणपणा करशील तर जिंदा गाळून टाकन. फालतू तमाशा करत पाहिजे, समजलं काय? डोंबळ्या तू ते खानदान डोंबळं, याच्यावरती आवाज काढायचा नाही बिलकुल, हरामखोर. हो हो सांगतो ना, मी सांगतो. तुला मायले दाबलं मले दाबाच्या गोष्टी करून राहील तू. शांताबाई सांगे मले का तुला माया मायले दाबलं म्हणे घरात, म्हणे जिवंत दाबलं म्हणे, जिवंत गाडलं म्हणे, जिवंत मारलं म्हणे. त्या माया मायवर तू अत्याचार करे म्हणे. आणि कोणता पोलिस आणत आण तू. पुरं गाव माया इकडून आहे, तुझ्या इकडून कोणीच नाही आहे. आणि घे तुला मला मारली ना एका थापडीत तोंड फोडतो. आता सुस्ती नाही करत मी. एक मारली तुला 10 मारतो. थांब थांब कुत्रे थांब. माय तुत्रीच्या घे भांडण लावण्याची शांती. थांब मला तिने तिचं जगणं हराम करून टाकतो मी. नालायक तोंडाची, हाल्याच्या हाला, हत्या वानाची, हत्ती कुठची, ढेबऱ्या वानाची कुत्री. थांब म्हणा तिने जिना हराम करून टाकतो तिचा वाला. भांडण लाव्या वानाची. स्वतःच्या नवऱ्याला झगडा करणं म्हणा, स्वतःच्या नवऱ्यासोबत झगडा करत जाणार, रात जाणार चांगली लोकांच्या घरात झगडा लावून देतो, स्वतः चांगली राहते कुत्री ते. आणि तू भेंबाड तोंड्या तिने सांगितलं तसं करायला चालला. ती माय कुठे गेली मला माहित आहे काय? नाही सांगून गेली तुला तर माहित आहे, सांगून नाही जात म्हणून कुठं बोले ना फोले माझ्या सोबत ना.
लोकांनी सांगितलं आणि चाललं तसंच कराले ऐक मरण मी वाचवा मला अरे देवा एवढा भार दिला माझ्या अंगावर ऐक सांग लवकर माई माय कुठं आहे सांग लवकर. तुही माय नवरा करायला गेली तुही माय नवरा करायला गेली जाय. तू काय राहिली मग इथं तू कर नवरा दुसरा मामाईला आणून दे लवकर इथं चल आणून दे नाही तर जिंदा काढतो तुला घरात आता. जाय हराम तोंड्या मला मारता मी चालली शांताबाईची वरात काढतो चांगली विचारतो दिली माझी सासू कुठे आहे काय म्हणतो माझ्या घरात आहे ना म्हणतो काय म्हणतो थांब लहान पाटील कुठे आहे तुमची आई वगैरे कुठे गेली तुमची आई कुठे गेली सांगा बरं असं आवाज आहे बरं. अरे बा पहिले तुम्ही हसून घ्या ना मग बोला हसून घ्या तुम्ही पहिले. मला तुम्हाला पण खूपच लज्जा येतात आय मी मर जावा. भोला भाला था सीधा साधा था मैं तो नादान था इन लकीरों में मिलना अपना था जन्मों पहले लिखा हमारे मिलन को है तरसे जो नैना इन्हें आज ना रोकना चलो इनसे कहते ये वादा ये लेते हैं जन्मों जन्मों का. किती छान. अरे हटाना तुमच्या आईला आवाज द्या ना काय तुम्ही लहान पाटील उगाचच मला नाही का द्या ना तुमच्या आईला नाही मला आतमध्ये जाऊ द्या हटा बरं बाई ग हटाना. मी काय म्हणतो चालता का पुष्पा टू पाले मी चाललो पुष्पा टू पाले चालता का पुष्पा टू पाले. थप्पड़ मारूंगी थप थप थप्पड़ मारूंगी थप्पड़ मारूंगी थप थप थप्पड़ मारूंगी. तुझी बिना पहुंचा माय बिन गाना आहे ते तुम्ही थप्पड़ मारता का मला. पुष्पा 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 पुष्पा. अरे कलावती नाम सुन के फ्लावर समझे क्या फायर है फायर. झाबरू नाम सुन के फ्लावर समझे क्या फ्लावर वाइल्ड फ्लावर है वाइल्ड फ्लावर. काय मग डोकं खाऊन राहिलं बाबा ह्या मार तोंड निघ जाता नाही लवकर इथून डोकसे खाले. मी काय म्हणतो माझ्या मोबाईल मधलं रिचार्ज संपलं तर जरा टाकून द्या काय हप्ता भरला म्हणजे पैसे देऊन मी वापस सध्याचं रिचार्ज टाकून द्या मला. अरे एवढी शिकत गोष्ट आहे ना ठीक आहे तर तुम्ही माझ्यासोबत रोज रात्री रोज सकाळी बोलत जाण का फोनवर मग अमाय मी काय बोलत जा बाबा तुम्ही नवरा आहे का माझ्यावर का होणारा नवरा फोनवर बोलत जा म्हणता बाबा बरे काय लाता खायचं आहे का पाटलीन का कुठं आजच्या नाही बाबा मारून द्या तर द्या बाबा फोनवर बोल नाही लावतो आपले कोणते नाही होत बापा. अरे पाटलीन काकू काही नाही करत पाटलीन काकू 8 दिवसासाठी गावाला गेली आहे घरी कोणीच नाही आहे. मग काय फालतूचे डोकसे खाऊन राहिला रे फोनवर बोलू दे असं बोलू दे घरी कोणीच नाही पागल समजले का तू रे माझ्या तोंडाच्या निघल्या वगैरे टकल्या आवानाच्या शायने पण नको करू जास्त चिल्ला म्हणे इथं सांगा जरा लोकायले जास्त जागवलं शायपणा करशील तर ना फालतूचं काही बोलू नको इच्छान ना तर पागल समजला काय जास्त फळफळ नाही करायचं जास्त फळफळ नाही करायचं आपल्या घरासमोर इथं येऊन माझ्यासमोर किती दात काढून राहिली यल पाडून राहिली याचा मतलब काय समजायचं मग अशी जर यल पाडशील तर कोणी त्या प्रेमात फसून जाईल ना चल निकल जल्दी यहाँ से पहले फुर्सत में निकल. कोणी फसलं चालते पण त्यासारखं बैताळ दोनाने फसलं पाहिजे बस. मजाक करू राहिली सॉरी मलाही तुम्ही आवडले पण खरंच. अरे तुझ्या माय बिन मी नाही गंमतच केली राजू मला तर पहिल्याच नजरेत प्रेम झालं तुमच्यावर. हा सर द्या ना मग 5000 रुपये. अरे त्याच्यासाठी लग्न करावं लागते पहिले बेनविश्वादी जाय घरात जाय झोपून राह. काय झालं व काजल काय झालं शांताबाईनं मला ललकारलं काजलने शांताबाईनं ललकारलं शांताबाईच्या आता घोळ पिळत काढले माझ्यासोबत चल तू शांताबाईच्या सोबत मला भांडण करायचं आहे तिनं माझ्या नवऱ्याजवळ सांगितलं माझ्या नवऱ्याला चिमोटा घेतला का बा माईवाली सासू मीना मारली जिंदा गाळली तर शांताबाई सोबत भांडायला चल लवकर चल म्हणजे चल. काय वय बाबा नुसतं कुत्र्यावाडी भोग 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 तोड नाही दुखत काय नाही दुखत तेवाला इतका भांडण करशील तितका भांडण करशील भान गोळ्या वनाचे तू बापा जाय तिकडे मी नाही येत सगळ्याच्या नजरेत वायसा करून टाकशील. मी सध्या आता प्रेमाच्या जालमध्ये फसत आहे तू जाय बरं करून घे ना लग्न करून घे ना इथे तोंड मारल्यापेक्षा हा दिसला का तो चांगला वाटते तो दिसला का तो चांगला वाटते सोडणे हे धंदे सटवे तुझ्यासारखीच मी आहे वन मला काय घेण्याच्या गोष्टी सांगते तू निघ लवकर. अरे बापरे तुम्ही काय म्हणून गेले ते 8वी 7वी काय होते. अरे ते काय आहे ना म्हणजे
सटवी म्हणजे किती चांगली बाई आहे म्हणते तू, अशी म्हणते ते. सटवी म्हणजे गुड, ते इंग्लिश मधला शब्द आहे आणि त्याचं कन्व्हर्सेशन गुड मध्ये केलं जाते. तुम्हाला समजत नाही का? माझी LLB झाली आहे ना. आणि तुमचं शिक्षण वगैरे काय आहे? आपलं शिक्षण काय झालं? 12वी आर्ट केलं बा मी आर्ट. अमाई बाई हो काय? मला का नाही म्हणजे असे नोकरी नोकरी लागायची चान्सेस आहे मला. हो, मी आता फॉर्म गिमा भरत असतो, मला नोकरी गिकरी लागायची चान्स आहे मस्त. हो काय ना, आपल्याला नोकरी गिकरी नसली तरी चालते च्या मायाबीन. आपल्याला कुदरती मस्त आपल्या घरात पैसाच पैसा आहे. जमीनच तेवढी आहे ना आपल्या घरात, नोकरी नसली तरी काही फिकर नाही आपल्याला. हो अमाय बाई हो काय? मग काढू काय घरी लग्नाची गोष्ट तुमची ना आमची? पहा बा तुमची इच्छा, आम्हाला काही जिक्र नाही आहे. मला माया माया आहे ना तुम्हाला पसंत केलं पाहिजे, तुमच्या आहे ना मला पसंत केलं पाहिजे. बस बा, बाकी तर काही विषय नाही. नाही तसं हाय तर आपण दोघं सारखंच. मी नवरा टाकून आली आहे, तुम्ही बायको टाकून आले आहे. तुमची बायको तुम्हाला सोडून गेली ना. तुम्ही दारू प्या तर सुधारले. डबल दारू प्या नाही, दारू खायले, दारूच्या नाही वाटते. तुमची बायको काऊन गेली? काऊन गेली तुमची बायको? माय बायको काही दारू गिरू छान नाही गेली, माई बायको दुसऱ्यासोबत पळाली, असं झालं ते. असं आहे का नाही? माया नवरा दारू पे म्हणून आली मी. असं बरं ठीक आहे, पाहू मग. हो ठीक आहे बाबा, ठीक. चाललंय का मग भांडण करायला? पाहतो ना आता, किती काय फ्रेंड आहे ना माईवाली, आमचा बॉन्ड लय पक्का आहे फ्रेंडचा. तर करा लागते मदत नाही का? आज मी तिच्या मदतीला जाईन, उद्या ते माझ्या मदतीला येईन नाही का? चालूच राहते जीवनात, चढा उतार. येतो मग मी, भेटतो. तुमच्या आई आल्यावर सांगा मग. हो ठीक. अच्छा माय बिन पाय वर आता पोरी भेटत नाही घरापाशीच पोरी येऊन भेटते. पिंकू पाय बाई, रोज रात्री 10 रुपयाचं दूध घ्यायचं, खुरुम मुरू टाकायची, बदाम मुरू टाकायची, आणि ते सकाळी उठून प्यायचं. नाही तर अंजीर राहते ना आपलं, ते अंजीर मुरू टाकायचं. मस्त खायचं बेटा, सेहत चांगली राहते, हालत चांगली वाढते, वजन वाढते. अशीच नको राहू तू. लागन तर मी आणून देत जाईन तुले, जे ड्रायफ्रूट लागते ते मी आणून देत जाईन. हो बाई पिंकू, खा प्याले माग पुढे पाच मा. आई जवळ पैसे नसले तर मला मागायचे, आईले तर असले द्यायचं जास्त. बस ना माय शांताबाई, गंगाबाई, तुम्ही ना दवाखाना केला, तेच लय झालं हो माझ्यासाठी. बाकी पाहतो ना मी आता, पुरं घर चालवान का मायावाला आता. जाऊ दे ना माय रश्मी, तुझी पोरगी आमची पोरगी, आम्हाला एक असती तर एखादा खर्च वाढलाच असताना. आता दोघी मिळून करून राहिलं तर काही वाटत नाही. जाऊ दे, तू काही एवढं टेन्शन नको घेत जाऊ. तू टेन्शन घेशील तर मागं राहायशील, काही टेन्शन नाही घ्यायचं. स्वस्त राहायचं, मस्त राहायचं आणि खायचं. ओ बापा काकू, आता मला काय बरं वाटून राहिलं मस्त. माझ्या पोटाने दुखून राहिलं, जेवणही मस्त चाललं काकू. हो, आणि मस्त वाटून राहिलं मला आता. मी नाही का आता उद्या परवापासून शाळेत जातो काकू. हो बेटा, बरं लागतं ना मग? ठीक आहे, चांगल्यानं औषध घेत जाय, काळजी घेत जाय, आराम कर. 2 दिवस नाही, आता पुढच्या सोमवारी चालले शाळेत. पुढच्या सोमवारपासून जाजो. हप्ताभर मस्त आराम करतो, आणि मग एकदाची शाळेला लागली का मग मस्त अभ्यास करायचा, खेळायचंय थोडस, आणि मग मस्त हिंडा फिरायचंय आणि शाळेतही जायचं बेटा. हो काकू. शांताबाई, केलं का हो मग? कलावतीच्या मायले फोन केला काय? तू म्हणे ना बैठक घेतो म्हणे, का मजाक करू राहिली होती? नाही ना माय, फोनच नाही लावा लागन फोन आता. त्या काजलच्या नवऱ्याला म्हटलं ना आपण काल. आता काजलच्या नवऱ्याला म्हणजे काजलच्या नवऱ्याने जर काजलने म्हटलं असन, काजलच्या नवऱ्याला विचारा लागन बाई. पहिले तिचा शोध लावतो ना, मग हिचा काय करायचं पाहतो. ते बुडी भेटली पाहिजे ना, मेली गेली तर माय काय करशील? हे मारून टाकन ना, ते आपल्या अवतीभोवती घुमन. ते म्हणून शांतीने वाचवलंच नाही, पकडलं तिनं मला, काय करण मी मेल्यावर? म्हणून बाई पहिले तिले पाच आहे बापा, नंतर मग बाकीचं राजकारण पाहू. हो बरोबर आहे हो शांती. अमाय माया 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 नंदीचा फोन आला होता मला. माय हे कमलीची पोरगी काहीच काम नाही करत म्हणते. माय ननद म्हणे मला, पा म्हणे तुमची पोरगी काहीच काम नाही करत म्हणते. माया पोराला तू न मी म्हणते. अन ते तर ते सासऱ्याला तू न मी म्हणते, मला तू न मी म्हणते. बर ते तर ते जाऊ दे म्हणते बाई. भाजी नाही करतायत, पोया नाही करतायत, काहीच नाही करतायत म्हणते. तोंडाले तोंड देते म्हणते, आणि पुऱ्या घराचा पैसा माझ्या जवळ द्या म्हणते. आणि पोरगच घरात आणून टाके म्हणते का माझ्या जवळ एक पैसा नको दे, सर्व पैसे माझ्या जवळ दे. म्हणून बाई तिचं माय काही पडत नाही म्हणे. रोज भांडण होते म्हणे, आमच्या घरच्या लोकांना तमाशा दिसते म्हणे. तुमची पोरगी तुम्ही घेऊन जा म्हणे. आम्हाला म्हटलं कोण नाही, मग आम्हाला काय सांगता म्हणा. लावा म्हणा तिच्या मायले फोन म्हणा. माय का पोरगी होय का म्हणा ते म्हणा. अवदसा तुला काय म्हटलं गंगा मग तिले? अमाय शांताबाई, मी ना काहीच नाही म्हटलं बाई. नाही म्हटलं बाई, ते तर माई पोरगी होय नाही माया. हो असं जरी म्हटलं माझ्या जवळची पोरगी, पण तिच्यावर संस्कार तिच्या माईचे आहे म्हटलं. आपण जर तिच्यासोबत बोलायला गेलो, ते काही माझ्यासोबत बोलत नाही म्हटलं. म्हणून नात्यानं जरी ते माई पोरगी लागत असेल म्हटलं, पण मी तिला पोरगी म्हणून मान्य करत नाही म्हटलं. हो, कारण की तिच्या माईवर गेली आहे म्हटलं ते, आणि तिच्या माईला तुम्ही फोन करून सांगा म्हटलं या गोष्टी, आणि मला काही सांगू नका म्हटलं बाई. आणि राहिली गोष्ट तू न मीची, आता नवीन जमाना आहे म्हटलं, नवऱ्याला तू न मी करणारच आहे म्हटलं. आता सासू सासरे तर काय माहिती, पोटी जास्तच मॉडर्न असेल म्हटलं, तर तुम्हाला तू न मी करते म्हटलं. आता काय करू मग, काय करावं तरी काय म्हटलं बाई. तुमच्या पोराला समजायला पाहिजे होतं म्हटलं, त्यांना पोरगी आणायला पाहिजे होती, जरा समजदार तरी आणायला पाहिजे होती. हे पोटी पहिलेच बाल्लर आहे म्हटलं, बाल्लर असाले असं. मग गंगा मग काय म्हणे? हो ना माय म्हणे, आजकालचे लेकरं ऐकतच नाही माय म्हणे. पोराला मी म्हटलं म्हणे, बाबू तुला लय मोठी गलती केली. पहिले मला माहित नव्हतं म्हणे गंगाबाई, पहिले मला माहित नव्हतं म्हणे का बा ह्या आईले आणणार आहे म्हणून.
मला हे माहित होतं म्हणे का लव्ह मॅरेज करणार आहे, पण मला माहित होतं म्हणे का हे पोट्टे आणणार आहे म्हणून, हे अवदसा आणणार आहे. मला पहिले माहित असतं ना म्हणे तर मी ना याले मरू दिलं असतं म्हणे, पण या पोट्टेले घरात नसतं आणून दिलं म्हणे. असे म्हणे बाई मायनंद मल्ली कावली म्हणे तिले मी म्हणे. आता पाय म्हणा बाई त्यानंद दिले म्हणा. आता त्याच्यात तिची श्रद्धाची गलती आहे, त्या पोराची गलती आहे. ताडी काही एका हाताने वाजत नाही बाई. तिच्या पोराची गलती आहे आणि तिची गलती आहे. तिच्या पोरानं तिले त्याच्या घरात नेलं, तिले म्हणा कशी वागव म्हणा. हो त्याच्या दोघांचं प्रेम आहे, त्याला अलग काय म्हणा, त्याला अलग संसार बसू दे म्हणा. त्याला काही हाकलू नको म्हणा, म्हणजे त्याला काही अलग अलग करू नको म्हणा. हो तिने आता लग्न केलं म्हणा, तिची जिंदगी बरबाद नको करू म्हणा, त्याची जिंदगी बरबाद नको करू म्हणा. हो जसं आहे तसं झेल म्हणा. त्यानं मनानं केलं. आता मनाची पोरगी कशी असते मग, तशीच असते. एखादी चांगली निघते, 10 चांगल्या निघते काय, आणि 10 पैकी एखादी खराबही निघते, असंही होते मग. हो ना बाई, हो बिचारे ताडी काही एका हाताने वाचत नाही माझ्या शांते. मी ना म्हटलं तेही म्हटलं म्हणा. मग मी ना म्हटलं पा म्हटलं तुमच्या पोराची गलती झाली म्हटलं, आणि त्या पोट्टीची काय गलती आहे म्हटलं. आता तिने काही जबरदस्ती केली नाही म्हटलं. तुमच्या पोरानं म्हटलं असं म्हटलं चाल, आणि किंवा नाही म्हटलं असं म्हटलं चाल, तर तुमच्या पोराची गलती होती म्हटलं. तिला घरात आणणं नाही आणणं. ते आली तर तू थोडंफार समजूनही घ्या लागते म्हटलं. आता नाही येत कामात शिकवा म्हटलं तिला कामं म्हटलं. तिचा स्वभाव चांगला नाही तर स्वभाव चांगला करा म्हटलं. तिच्या मायचे पूर्ण गुन्हा काढा म्हटलं, तुमचे गुन्हा टाका म्हटलं. तर ते काय हातचा खेळ आहे काय म्हणे. मग म्हटलं मी काय करू म्हटलं, आता सांगा म्हटलं तुम्ही. पाच बसा म्हणा ते पाप तुम्ही. थांबा पोट्टे, मोठ्या माणसाच्या मनामध्ये चबरत नको जात जाऊ. विचार हाय का नाही बाबा, साऱ्या जीवाले विचार आहे. पोट्टीने लग्न ते केलं, जाऊ दे म्हणा. मायची जिंदगानी सारी भांडणं चांगली, माय वांडाय हाय, भानगोडी आहे, तिची जिंदगी तशीच चालली. पण पोट्टीनं तरी बिचारी जिंदगी सुधारवायला पाहिजे. कसं आहे हा जमाना आता जुनं होऊन गेलं, चालून गेलं सर्व. ह्या जमान्यात नाही चालत ना तेवढं. पोट्टीनं सुधारायला पाहिजे. 2 गोष्टी तू प्रेमाच्या समजावून सांगतो तिला. जाऊ दे तू पोरगी म्हणून तू ऐकन 2 गोष्टी प्रेमाच्या समजावून सांग. कुठं माय शांताबाई उलटे घोडे अंगावर घ्यायला पुरते का व. जाऊ दे जास्तच जर झालं तर मग सांगजो. मित्र आहे हो, कसा वाटला व्हिडिओ. पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असन तर लाईक आणि कमेंट नक्की कर जा. चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कालचा वाला व्हिडिओ पाहून घ्या. अजून काजलच्या नवऱ्याला चिमोटा घेतला तो व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही. तो व्हिडिओ चांगला आहे. तर उद्याच्या भागात भेटू मग आपण. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, लव्ह यू.